हातकणंगले तालुक्यातील वाठा तर्फ वडगाव येथील गायरान जमीन गट नंबर 113 ब मधील भूखंड बोगस कागदपत्रांचा वापर करून बेकायदेशीररित्या बळकावून 7.5 एकर जमीन 7/12 पत्रकी मालकी हक्कात व भाडेपट्ट्याने नोंद केलेल्या विरोधात बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबाबाव जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाच्या निषेधार्थ सुरू असलेल्या साखळी उपोषणाला 4 दिवस झाले असून अद्याप प्रशासनाने या आंदोलनाची कोणतीही दखल न घेतल्याने आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। चार दिवस झालं आमचे हे 15 ऑगस्ट पासून उपोषण चालू आहे, साखळी उपोषण। बऱ्यापैकी गावातील सगळ्या लोकांनी म्हणजे गट तट बाजूला ठेवून गावातील समाजवार परत गावातील सर्व सहकारी संस्था जे काही गावामध्ये आहे त्या सगळ्यांनी एकमुखी गावानं पाठिंबा दिलेला आहे। गावानं पाठिंबा एवढा आमच्या गावात एकरूपता असून सकट आज शासनानं 4 दिवस झाला आम्ही इथं बसलेलो असताना पण आमची शासनानं कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। त्यामुळे आज आमच्या गावाच्या वतीनं आम्ही आमच्या गावाच्या हद्दीत येणारा जो नॅशनल मार्ग आहे तो आम्ही अडवण्याचा इशारा दिलेला आहे। जर आमची अजूनपर्यंत जर नकल नाही घेतली तर आम्ही ते काही दिवसात ते विषय पुढं कृती समितीच्या माध्यमातून आमची बैठक होऊन त्याच्यानंतर आम्ही निश्चित करणार आहे। एकंदरीत शासनाला तुम्ही इशारा देता की लवकरात लवकर जर आमचा निर्णय घेतला नाही किंवा तुम्हाला न्याय मिळाला नाही तर तुम्ही राष्ट्रीय महामार्ग अडवणार, होय असा एक इशारा तुम्ही असा इशारा दिलेला आहे शासनाने। आणि आज आमच्या ह्या जे आमचं जे चाललेलं आंदोलन आहे बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबब या संस्थेला जी जागा आमची लाटलेली आहे 30 वर्षाच्या भाडे करारावर त्यासाठी आमच्या गावातून जवळजवळ 38 लोकांनी 38 संघटनेने गावातील सगळ्या लोकांनी पाठिंबा दिलेला आहे त्या सगळ्यांना। आणि वाढता पाठिंबा अजून रोज पाठिंबा वाढतच चाललेला आहे। पाठिंबा कोणी विद्यमान कोण असतील आमदार म्हणा खासदार म्हणा किंवा असं कोणी तुम्हाला पाठिंबा दिलाय का? आता शिवसेना उभाटा गटाच्या हाजी असलम सय्यदनं त्यांनी दिलेला आहे, दलित एकता संघटनेने दिलेला आहे, दलित महासंघाच्या कोल्हापूर जिल्ह्यानं पाठिंबा दिलेला आहे, परत आमच्या गावातील दत्त विकास सेवा संस्था जे आहे त्या संस्थेनं पाठिंबा दिलेला आहे, गणेश दूत संस्थेनं पाठिंबा दिलेला आहे, विनय कोरे तेल बी आणि सहकारी संस्थेनं राजूबाबा आवळींनी पाठिंबा दिलेला आहे, राजू किसन आवळींनी पाठिंबा दिलेला आहे, परत छावा मराठा संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेनं पाठिंबा दिलेला आहे, वटारमधल्या मुस्लिम समाजानं पाठिंबा दिलेला आहे। टोटल आमच्या गावामध्ये आजी माजी वेलफेअर संघटना जी आहे सैनिक संघटना त्या संघटनेनं पाठिंबा दिलेला आहे, विनयरावजे कोरे सुशिक्षित बेरोजगार ज्या संस्था आहेत त्या संस्थेने पाठिंबा दिलेला आहे, सहकार दूत संस्थेने पाठिंबा दिलेला आहे, समस्त शिंदे समाजानं पाठिंबा दिलेला आहे, सगळ्या लोकांनी सगळ्या स्तरातनं पाठिंबा यायला आहे। आज विद्यमान आमदारांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवलेली आहे त्याबद्दल काय सांगा? विद्यमान आमदारांनी अजून आमच्या ह्याची दखल घेतलेली नाही, पण आमच्या गावानं त्यांना बऱ्यापैकी मतदान दिलेलं आहे। एक पहिला जे जास्तीत जास्त मतदान जे झालेलं आहे ते पहिलं 1 नंबरचं मतदान त्यांना दिलेलं आहे। ज्यांच्या विरोधात तुम्ही आंदोलनाला बसलेला आहात ते आणि विद्यमान आमदार हे एका पक्षाचं काम करतात, यामध्ये काही काळमेर असं तुम्हाला वाटते? असं आम्हाला आता वाटायला लागलं। म्हणजे 4 दिवस जर आम्ही इथं बसून जर आमच्याकडे पाठ फिरवत असतील त्यांना आमदारांना तसं सगळीच हे आहेत, आमदारांनी आमच्या गावाचा अपमान केले त्यांनी इथं यायला पाहिजे होतं, यांनी आमचे काय आहे ती वस्तुस्थिती जाणून घ्यायला पाहिजे होती आणि त्यांनी पुढे त्याचा कारवाई करायला पाहिजे होती, पण तसं काय केलेलं आज तर दिसत नाही। इशारा शेवटचं माहिती शासनाला काय सांगाल? शासनाला आमच्या ह्या आंदोलनाची लवकरात लवकर दखल घ्यावी, अन्यथा ह्याच्यापेक्षा आमच्या गावाच्या वतीनं जे काय करता येईल ते तीव्र आंदोलन आम्ही करण्याचा इशारा देत आहे। नमस्कार। 1 ऑगस्ट रोजी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वटारतर्फ वडगाव या आमच्या गावाची सरकारी गायरान जागा 113 ब ही जागा बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षाने या संस्थेच्या नावे 7/12 पत्रिके लावल्याच्या विरोधात
निवेदन दिलेलं आहे, त्या संदर्भानं सगळी कागदं सादर केलेली आहेत. पण त्याच्यानंतर ह्या निवेदनाच्या संदर्भानं कुठली तरी चर्चा होईल असं आम्हाला वाटलं, ती झाली नाही. त्यामुळं आम्ही या सर्व बोगस कागदपत्रांची होळी केली. होळी केल्याच्या नंतर सुद्धा कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती आमच्याशी विचारणा झाली नाही. म्हणून मग आम्ही 15 ऑगस्ट 2025 पासून गावामध्ये साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे. साखळी उपोषणाला सुरुवात करून आजचा 4था दिवस आहे. 4 दिवसामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांच्याकडनं किंवा कुठल्याही कार्यालयाकडनं आम्हाला कुठल्याही प्रकारची विचारणा आजपर्यंत झालेली नाही. आणि हे होत असताना 13 तारखेला सदर संस्था बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबपचे अध्यक्ष विजय माने, जे जिल्हा बँकेचे आता संचालक आहेत, त्यांनी स्वतःच्या मोबाईल व्हॉट्सअपवरती एक स्टेटस ठेवला. त्याच्यामध्ये असं स्पष्ट लिहिलेलं होतं की तू मेलास एवढंच लक्षात ठेव, आणि त्याच्या खाली 7 डॉट दिलेले होते. तुम्हाला मला ही गोष्ट आवर्जून या ठिकाणी सांगायची आहे की 7 डॉट म्हणजे नेमका त्यांचा उद्देश काय होता. तर आदल्याच दिवशी म्हणजे 3 दिवस अगोदर आम्ही जे बोगस कागदपत्रांचं होळी केली, होळी आंदोलन केलं, त्या होळी आंदोलनाला प्रमुख लीड करणारे आम्ही 7 लोक होतो. त्या 7 लोकांना जीवे मारण्याची धमकी त्यांनी त्या स्टेटसच्या माध्यमातून आम्हाला दिलेली होती. आणि लगेचच आम्ही 13 तारखेला निवेदन तयार केलं आणि 14 तारखेला SP ऑफिसला हे निवेदन पोचवलेलं आहे. त्या निवेदनाच्या नंतर की बाबा रीतसर तुम्ही गुन्हा नोंद करून सदर या संस्थेवर अध्यक्षावर कारवाई करा, कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. सदर निवेदन दिल्याच्या नंतर सुद्धा SP ऑफिस आणि पोलीस स्टेशनच्या माध्यमातून कुठली आमच्याकडे चौकशी झालेली नाही. उपोषणाची कुठल्याही जिल्ह्यातल्या नेत्यांनी विद्यमान नेत्यांनी प्रशासनानं याची दखल घेतलेली नाही. मग मला याच्या माध्यमातून संपूर्ण मीडियाच्या माध्यमातून जिल्ह्याला विचारायचं आहे, एखाद्या आंदोलनकर्त्याचा जीव गेल्यावरच प्रशासन जागं होणार आहे का? जीवे मारण्याच्या धमक्या आल्याच्या नंतर सुद्धा जर तुम्ही आमची दखल घेत नसाल तर याच्या विरोधात गावामध्ये असंतोष उसळलेला आहे. आणि असंतोष उसळल्याच्या माध्यमातून सगळ्या गावानं आम्हाला पाठिंबा जाहीर केलेला आहे. आणि या ठिकाणी सगळ्या गावाच्या माध्यमातून आम्ही आज या संपूर्ण जिल्ह्याला आणि जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना इशारा देऊ इच्छितो, तुम्ही जर 20 तारखेच्या आत आमच्याबरोबर बैठक करून याच्यावरती निर्णय काढला नाही, तोडगा घेतला नाही, तर आमच्या गावामधनं जाणारा AH-48 म्हणजेच NH-4 हायवे आम्ही अडवून धरणं आंदोलन केल्याशिवाय आता गप बसणार नाही. तुम्हाला जर आंदोलक मरायची वाट बघणार तुम्ही असाल तर आम्ही आता शांत बसणार नाही. या माध्यमातून आम्ही इशारा देऊ इच्छितो की आमच्या गावामधनं जाणारा राष्ट्रीय महामार्ग NH-4 आम्ही धरणे आंदोलन करून पुढच्या काही दिवसामध्ये अडवण्याचा आम्ही या ठिकाणी इशारा देतो. इथं महायुती सरकार असून खासदार यांचा आहे, आमदार यांचा आहे, पूर्ण सरकार यांचा आहे, पण आमच्या वटरगावची दखल कोणी घेईना. विद्यमान आमदार असून इकडे बघायला सुद्धा येईना. आणि ही जागा आमची मिळायला पाहिजे, हा आमचा जमिनीवर आमचा हक्क आहे, ही आमची वटर जागा आहे. ही घेतल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही. भले आम्हाला अमरण उपोषण करायला वेळ आले तर चालेल, पण आम्ही जागा घेतल्याशिवाय गप बसणार नाही. फक्त आमदारांनी इकडे लक्ष द्यावं, खासदार लक्ष द्यावं. सरकार पूर्ण यांचं आहे, परत दखल इकडे कोणी घेईना. बाळासाहेब शिक्षण प्रसारक मंडळ अंबप या संस्थेचे संस्थापक माननीय राजू माने यांनी वाठारगावची 113 गट नंबर ब या ठिकाणी जे काय अतिक्रमण केलं आणि आपल्या नावावरती जागा करून घेतली आहे, त्याबद्दल गेले आम्ही 4 दिवस या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे. येत्याला काळामध्ये जर शासनानं आणि प्रस्थापित जे काही राज्यकर्ते आहेत त्यांनी जर आमच्या आंदोलनाची दखल नाही घेतली तर येणाऱ्या काळात आम्ही तीव्र असे लोकशाही मार्गाने आंदोलन छेडणार असे मी या ठिकाणी जाहीर करतो. तसेच अशोक माने आणि वाठारचं नातं हे जिव्हाळ्याचं होतं. त्या जिव्हाळ्याच्या नात्यातून आम्ही अशोकराव माने यांना आमच्या वाठारच्या गावकऱ्यांनी 5 एकर जमीन स्वस्फूर्तीनं दिली. त्या जमिनीवरती त्यांनी हायस्कूल शाळा काढायची होती व गोरगरीब मुलांना तिथं शिक्षण द्यायचं होतं. पण ह्या गोष्टी त्यांच्याकडून कुठल्याही गोष्टी झालेल्या नाहीत अद्यापर्यंत. आमच्या गावातील एखादा मुलगा जर त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायला गेला तर त्याला कुठल्याही प्रकारची सवलत दिली जात नाही. किंवा आमच्या गावात 4 नोकरदार आहे असं कधीही झालेलं नाही. आणि उलट ते म्हणतात की माझ्या संस्थेचा खारुटीचा वाटा आहे वाठारच्या प्रगतीमध्ये. अरे तुझी खारुटी आणि तुझ्या खारुटीची शेपटी तू तुझ्या गावाला घेऊन जा, आम्हाला तुझ्या खारुटीची गरज नाही असं मी या ठिकाणी नमूद करतो. जर तुझा बाप आता जिवंत असता तर तुझ्या बाळानं स्वतःच्या गालात मारून घेतला असतं. एवढा तो आमच्या वाठार गावावरती अन्याय केलेला आहे. आणि या अन्यायाच्या विरोधात आम्ही जरी आम्हाला आत्मदहन जरी करावं लागलं तर आम्ही ते
सोयीस्फूर्तीनं करू असे मी या ठिकाणी जाहीर करतो. हे आंदोलन 15 ऑगस्ट पासून सुरू असून सर्व ग्रामस्थांच्या वतीने मोठे जनआंदोलन उभारले असून आपल्या मागण्यांची दखल न घेणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेचा या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला होता. विविध क्षेत्रांतून आंदोलनाला पाठिंबा वाढत असून मागण्या मान्य न झाल्यास वाठा गावच्या हद्दीतून जाणाऱ्या नॅशनल हायवे नंबर 4 वर वाहतूक अडवून रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा जमीन बचाव कृती समितीच्या वतीने देण्यात आलाय. या प्रसंगी मतदारसंघाचे विद्यमान आमदार अशोकराव मानेबापू यांना गावातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य देऊनही त्यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बोगस कागदपत्रांचा आधार, फेरफारमधील खाडाखोड, सहीमध्ये तफावत, तारखांची जुळवाजुळव असे अनेक पुरावे जमीन बचाव कृती समितीकडे असून शासनाने अद्याप यांची चौकशी केलेली नाही. संबंधित अधिकाऱ्यांशी अर्थपूर्ण घडामोडी करून हे केले असल्याचा आरोप केला जातोय. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असणाऱ्या ग्रामस्थांच्या आंदोलनाकडे शासन जाणून बुजून दुर्लक्ष करत असून हायवेवर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने या आंदोलनाला वेगळी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे, पेठ, वडगाव.